ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तो चालवी सुचे मना जय हा विचार तै वाटे समाधान फार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी. हर्षाच्या समाई कधी क्लेशाच्या प्रलयी सुखात की दुःखात मी तो चालवी तो नेहमी. तो चालवी आजच्या मन्नासाठी देवाचे वचन मत्तय शुभवर्तमान याचा 26वा अध्याय वचने 30 ते 35. मत्तय शुभवर्तमान याचा 26वा अध्याय वचने 30 ते 35. नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल, कारण असा शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दानादान होईल. परंतु मी उठविला गेल्यानंतर तुमच्या आधी गालिलात जाईन. पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. पेत्र त्याला म्हणाला, आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन मत्तय शुभवर्तमान त्याचा 26वा अध्याय 30 पासून तर 35 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या विषयीमध्ये काही भविष्य तो सांगत आहे. आम्ही बघतो की पेत्र त्याला म्हणतो की सगळे तुझ्या विषयात अडखडले तर अडखडले, मी कधी पण तुझ्या विषयामध्ये अडखडणार नाही. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्या गोष्टी सांगत आहे त्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा संबंध आम्ही बघतो की पेत्रला हे दर्शवायचं होतं की तू काही सांगत आहे त्या गोष्टीचा संबंध आम्हाला नाही, परंतु आम्ही तुझ्या विषयामध्ये अडखडणार नाही. प्रियांनो, बऱ्याच वेळेस आम्ही ओव्हर कॉन्फिडन्सपणा, बडाई खोरपणा आणि बऱ्याच गोष्टी आपण बोलतो की बाबा मी असं करणार नाही आणि मी प्रभू तुझ्या विषयामध्ये माघार घेणार नाही, चाहे काही होऊ जाय, माझ्या आई वडिलांना देखील मी सोडून जाईल. अशा बऱ्याच गोष्टीचा आपण हे करत असतो. परंतु माझं प्रियांनो की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा विश्वास ठेवणारे आहोत, त्याचा मार्गामध्ये जाणारे तुम्ही आणि मी आहोत ना, तर आम्हाला खूप व्यवस्थित आम्हाला काम करणं फार गरजेचं आहे. बायबल सांगतं की जेव्हा तुम्ही आणि मी उतावळेपणा जेव्हा आम्ही करतो, या बडाई खोरपणा जेव्हा आम्ही करतो, ओव्हर कॉन्फिडन्स जेव्हा आम्ही होतो, मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही चुकणार. आम्ही कोणत्याही प्रकारे आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा मागे जात आहोत, तर आम्ही कोणत्याही प्रकारचा आवेशामध्ये, या कोणत्याही प्रकारचा बडाईखोरामध्ये, या कोणत्याही प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आम्ही जाता कामा नाही. आम्ही
देवाचे लोक आहोत, शांतीचा मार्ग आम्ही घेतलेला आहे. आम्ही शांतीने कोणत्याही गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये पार पाडायला पाहिजे. यदि आम्ही शांतीने त्या गोष्टी पार पाडत नाही तर प्रियानो तुम्ही आणि मी चुकणार. इथे आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे, तुमची सगळ्या गोष्टी तो सांगत आहे, तरी पण पेत्र म्हणतो मला तुझ्यासोबत मरावं लागणार, राहिलं तरी मी मरेल, अशा प्रकारे तो त्याला म्हणत आहे. लगेच प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तू आजपासून जेव्हा कोंबडा आरवतो त्यावेळेस पर्यंत तू मला तीन वेळा माझा नकार करशील. प्रियांनो आम्हाला दिसतंय की पेत्राची ह्या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्सपणा त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळा नकार करण्यासाठी त्याला भाग पडलेला आहे, पार पडलेला आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या आवेशामध्ये जाता कामा नाही, आवेशाच्या आहारी जाता कामा नाही. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच आवेशामध्ये कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. माझ्या प्रियानो आम्ही जे पण कार्य करावं शांतीने, शांती समाधानपूर्वक आम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. शांती समाधानपूर्वक आमचे कार्य करणं गरजेचं आहे. तेव्हाच प्रभू परमेश्वर तुमच्या आणि माझ्या कार्यांना यश देतो. आणि या प्रियांनो आपण आज निर्णय घेऊया प्रभूच्या बाबतीमध्ये. आम्ही कोणत्याही प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स पण आम्ही न करता आम्ही शांतीने आम्ही आमचे काम करूया, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो प्रभू. आज परमेश्वर बाप्पा आमच्या जीवनामध्ये यदि कोणता आवेश असेल, कोणत्या प्रकारचा असा प्रभू बडाईखोरपणा असेल, प्रभू परमेश्वरा तो आमच्या जीवनामधून काढून टाक माझा राजा. आणि तुझ्यासाठी आम्हाला नम्र कर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि प्रभू योग्य ते तुझ्या महिमेसाठी, कार्यासाठी तू आमचा उपयोग करून घे. आणि येशूच्या नावामध्ये तुझ्या नावाला महिमा मिळू दे. आमचं जीवन आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो प्रभू. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव. तै मृत्यू तीरी न भिणार, प्रभूच चालवील पार. तो चालवी, तो चालवी मला सहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.